आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार जवळपास निश्चित झाले असून आज पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी इच्छुक उमेदवारांची चाचपणी केली। राष्ट्रवादी भवनात पवार यांनी लोकसभा मतदारसंघातल्या उमेदवारांचा आढावा घेतला। यावेळी प्रत्येक मतदारसंघातील स्थानिक पदाधिकारी आणि राष्ट्रवादीचे लोकप्रतिनिधी उपस्थित होते। प्रत्येक मतदारसंघाचा स्वतंत्रपणे आढावा घेताना काही मतदारसंघातल्या उमेदवारांची नावे निश्चित केल्याचे संकेत यावेळी देण्यात आले। भंडारा गोंदिया मतदारसंघातून विद्यमान केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल तर उस्मानाबादमधून विद्यमान खासदार डॉक्टर पद्मसिंह पाटील उमेदवार असतील, यावर शिक्कामोर्तब झाल्याचा दावा केला जातोय। परभणी लोकसभा मतदारसंघातून एकमेव विजय भांबळे यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे, तर हिंगोली मतदारसंघातून माजी मंत्री सूर्यकांत पाटील आणि शिवाजी माने हे दोघे लोकसभेसाठी इच्छुक आहेत। अहमदनगर लोकसभेसाठी सर्वाधिक इच्छुकांची नावे समोर आली आहेत। यामध्ये काँग्रेसमधून राष्ट्रवादीत प्रवेश केलेले राजीव राजळे यांच्यासह बबनराव पाचपुते आणि त्यांचे चिरंजीव विक्रमसिंह पाचपुते यांच्या नावाची शिफारस पदाधिकाऱ्यांनी केली आहे। राष्ट्रवादीच्या दृष्टीने अत्यंत प्रतिष्ठेच्या बीड लोकसभा मतदारसंघातून राज्यातील विद्यमान मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि सुरेश धस यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे। त्यासोबतच मागील निवडणुकीत पराभूत झालेले रमेश आडसकर हे देखील इच्छुक आहेत। अमरावतीमधून काँग्रेस समर्थक अपक्ष आमदारांच्या पत्नी आणि अभिनेत्री नवनीत कौर यांचं नाव इच्छुक म्हणून समोर आलंय। जळगावमधून मात्र आज एकही नाव समोर आलेलं नाही, तर रावेरमधून रवींद्र पाटील यांच्या नावाची शिफारस झाली। कोल्हापुरात धनंजय महाडिक, हातकणंगलेत निवेदिता माने, साताऱ्यातून उदयनराजे भोसले, बारामतीमधून सुप्रिया सुळे, ठाण्यातून संजीव नाईक, तर कल्याणमधून आनंद परांजपे यांचं नाव समोर आलंय। मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघातून संजय दिना पाटील, मावळमधून लक्ष्मण जगताप यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। शिरूरमधून दिलीप वळसे पाटील आणि विलास लांडे यांची नावे समोर आली आहेत। म्हाडामधून विजयसिंह मोहिते पाटील, रामराजे नाईक निंबाळकर आणि संजय शिंदे यांची नावे समोर आली आहेत, तर बुलढाण्यातून राजेंद्र शिंगणे यांचं नाव सुचवण्यात आलंय। नाशिकमधून छगन भुजबळ किंवा समीर भुजबळ यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। दिंडोरीतून मधुकर पिचड आणि एटी पवार यांचं नाव चर्चेत आहे। एकूणच या चाचपणीतून लोकसभा निवडणुकीसाठी आपण सज्ज झालो आहोत असंच काहीसं सुचवण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीने केलाय। मंगेश चिवटे, साम टीव्ही, मुंबई।